छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा मोठ्या वादात सापडले आहे. महाराष्ट्रभर निषेध आंदोलन आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी अखेर जाहीर माफी मागितलेली आहे. संपूर्ण प्रकरण काय, चला समजून घेऊयात. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी दावा केला की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध लढून थकले होते आणि त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांना राजपट सांभाळा असं सांगितलं होतं. पुढे रामदास स्वामी त्यांना पुन्हा राज्यकारभार सांभाळण्यासाठी सांगतात असे कथा बागेश्वर बाबा यांनी मांडली. याच विधानावरून वाद पेटला. अनेक इतिहास अभ्यासकांनी आणि शिवप्रेमींनी हे दावे इतिहासामध्ये नसल्याचं सांगितलं. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कथेला ऐतिहासिक पुरावा नसल्याचं मत मांडलं आहे. वाद वाढताच बागेश्वर बाबा हे स्वतः म्हणाले की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात येतो आहे. ज्या स्वराज्यापासून आम्ही हिंदू राष्ट्राची संकल्पना शिकलो त्या शिवाजी महाराजांबद्दल आम्ही स्वप्नातही चुकीचं बोलणार नाही. कोणाच्याही भावना दुखवल्या असतील त्यासाठी मी माफी मागतो. या प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुख यांनीही प्रतिक्रिया देत म्हणालं की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. दरम्यान याच काळात पुन्हा चर्चेत आलं ते एक पुस्तक शिवाजी कोण होता. हे ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास लोकाभिमुख, प्रगत आणि सर्व धर्म समभाव दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. समर्थक म्हणतात की हे पुस्तक शिवरायांचा सामाजिक आणि प्रशासकीय चेहरा दाखवतं, तर विरोधकांचा आरोप आहे की काही ठिकाणी एकेरी उल्लेख आणि काही मांडण्यांमुळे महाराजांचा अवमान होत आहे. त्यामुळे बंदीची मागणी, आंदोलनं आणि राजकीय प्रतिक्रिया पुन्हा समोर आलेल्या आहे. विशेष म्हणजे प्रश्न फक्त एकच, म्हणजे प्रश्न विधानाचा किंवा पुस्तकाचा नाही, प्रश्न आहे शिवरायांच्या वारशाचा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी भावना आहेत, प्रेरणा आहेत आणि स्वाभिमान आहेत. म्हणूनच त्यांच्या नावावरून प्रत्येक वेळी महाराष्ट्र पेटून उठतो. पण आता मोठा प्रश्न असा की इतिहास समजून घ्यायचा का त्या इतिहासावरनं फक्त राजकारण करायचं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.